पुढची बातमी अखिल भारतीय चित्रपट महामंडळाच्या निवडणुकीमध्ये एक ट्विस्ट आलाय। उदय सामंत यांच्या पत्नी नीलम शिर्के यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतलाय। वर्षा उसगावकर यांच्यासाठी नीलम शिर्केंनी निवडणुकीतनं माघार घेतली आहे। अर्ज मागे घेण्याची कार्यालयीन बाब उद्या पूर्ण करणार असल्याची माहिती देण्यात आली आहे। त्यावेळेस त्यांना वर्षा उसगावकरांचं नाव समजलं तर त्यांना थोडं खंत वाटली की एवढ्या सिनियर अभिनेत्रीच्या विरोधात मी काय इलेक्शन लढू। नंतर आज सकाळी मी स्वतः वर्षा उसगावकरांशी बोललो, सविस्तर चर्चा केली आणि त्यांना पूर्वीप्रमाणेच महामंडळामध्ये खरंच काम करायची इच्छा आहे का ही खात्री केली। वर्षाताईंशी बोलल्यानंतर वर्षाताईंनी सांगितलं की निश्चित मला आवडेल परत काम करायला, परंतु यासाठी नीलमचा फॉर्म मागे घ्यायला नको। नीलमचा काही विचार आहे ते सांगा। नंतर मी नीलमताईंशी बोललो। नीलमताई म्हटल्या नाही, वर्षाताई इंटरेस्टेड असतील तर निश्चित वर्षाताईंना पहिला प्रेफरन्स द्या। या चर्चेने असं ठरलं की नीलमताई म्हटल्या नाही, यावेळेस वर्षाताईंना उभे राहून द्या, मी त्यांच्यासाठी उमेदवारी अर्ज मागे घेत आहे। नीलम शिर्के सामंत या अभिनेत्री आहेत, गेली अनेक वर्ष त्या अभिनयाच्या क्षेत्रात आहेत आणि त्यांना सुद्धा निवडणूक लढण्याचा अधिकार आहे, तो कुणीच नाकारण्याचं कारण नाही। मात्र या सगळ्या निमित्ताने पाटकरांसारख्या किंवा अजून कुणीही या लोकांचे जर निवडणुकीला उभे राहण्याचे अधिकारच नाकारले जाणार असतील तर मात्र हे गंभीर आहे।